दुष्काळाचं विघ्न कोसळलंय, पावसानं दडी मारली आहे। असं असताना महाराष्ट्रावर राजकारणाचे ढग मात्र दाटून आलेत। सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादीनं सोमवारी जेल भरो आंदोलन केलं। कथित सिंचन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते रस्त्यावर उतरले होते। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनावरं रस्त्यावर आणून महामार्ग रोखून धरले। सरकारनं दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडवले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिलाय। दिल्लीपासून गल्लीपर्यंत आज सगळा कार्यकर्ता हा महाराष्ट्राच्या आणि या देशकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मागे उभा राहिलाय, हे आम्ही सातत्याने करतो। राष्ट्रवादीच्या या आंदोलनावर कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी तोंडसूख घेतलं। अजित पवार आणि तटकरे आंदोलनात सहभागी नसल्याची उपरोधी खंत त्यांनी बोलून दाखवली। आज राष्ट्रवादी काँग्रेसचं जेलभरो आंदोलन सुरू आहे। स्वतः शरद पवार साहेब उतरत आहे, पण अजितदादा पवार आणि सुनील तटकरे उतरत नाही याचं मला खंत आहे। आणि या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये सरकार एवढं चांगलं काम करत आहे की विरोधी पक्षांना आता बोलण्यासाठी काही उरलेलंच नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आलेली आहे आणि मरगळ दूर करण्यासाठी शरद पवार साहेबांचा हा प्रयत्न दिसतोय। तर आंदोलन करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावलाय। हे ब्रिटिश खाली नाही, बारामतीकरांनी किती धरणं बांधली, सत्तेत भागीदारी जुळत नाही, वोट बोलून फायदा नाही, इकडे सरकार पडत नाही, इकडे या भानगडीच्या घोटाळ्याच्या चौकशा सुरू झाल्या, म्हणून तर नाही हे सगळं राग। मोर्चाचं कारण काय आहे? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदतीचा हात देण्याची गरज असताना खरंच असं शक्ती प्रदर्शन आवश्यक होतं का? या आंदोलनानं सरकारवरचा दबाव वाढेल का? आणि वर्षानुवर्ष सिंचन खातं सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीला खरंच आता आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? या प्रश्नांची उत्तरं जेल भरो करणाऱ्यांना द्यावी लागणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।